रामकृष्ण हरी. आषाढी वारी तोंडावर आहे आणि येत्या आषाढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची संख्या लक्षात घेता प्रतिवर्षाप्रमाणे प्रशासनाची तयारी सुरू आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आपण संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग जर पाहिला तर त्या प्रदक्षिणा मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि हे खड्डे बुजवण्याकरता प्रतिवर्षी नगरपालिकेची एक परंपरा आहे की म्हणजे त्या खड्ड्यामध्ये कचखडी आणून टाकली जाते, डांबर टाकलं जातं आणि त्याच्यावर पुन्हा कोरडी खचखडी टाकली जाते. त्याचा प्रचंड त्रास भाविकांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा करताना पाय टोचून होतो. तर आमची नगरपालिका प्रशासन असेल, सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, यांना विनंती आहे की येत्या 8 दिवसामध्ये प्रस्थानाच्या अगोदर या ठिकाणची काही जी खड्डे आहेत प्रदक्षिणा मार्गावरचे ते संपूर्ण बुजवून प्रदक्षिणा मार्ग झाडून स्वच्छ करून त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध केला पाहिजे, जेणेकरून अनवाणी पायानं चालणाऱ्या वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. त्याच पद्धतीने शहरामधले जे इतर रस्ते आहेत त्या ठिकाणी वाहनं जाणार आहेत त्याही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती पावसाळा सुरू होण्याच्या आधी, वारीच्या आधी सुरू करणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्र. मी युवराज विजय गोमेवाडीकर, शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आज पंढरपूरच्या यात्रा काळासंबंधात एक विषय आहे. त्या संदर्भात मी आपल्या माध्यमातून शासनापर्यंत एक विनंती करतोय की प्रदक्षिणा मार्गावरती जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत. आज आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक येतात. 20 ते 22 लाख पब्लिक पंढरपूरमध्ये असतात प्रत्येक वर्षी. तर त्यांना या प्रदक्षिणा मार्गावरच्या होणाऱ्या खड्ड्यांचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये म्हणून ते खड्डे बुजवून घ्यावे. तसेच दरवर्षी खड्डे नुसतेच बुजवले जातात, त्याच्यावरती कचखडी तशीच पडलेली असते. ते विनापादत्राणी वारकरी दरवर्षी प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा मारल्याशिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही किंवा अशी परंपरा आहे की प्रदक्षिणा पूर्ण केली तरच वारी पोचते. तर या अनुषंगाने खडी पडलेली जी असते ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. दरवेळेला कॉन्ट्रॅक्टदारला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावरती काय प्रशासन लक्ष देत नाही. खड्डे बुजवले आहेत, त्याच्यावरची खडी स्वच्छ केली आहे नाही केली आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. तर आपल्या माध्यमातून मी एक सरकारला आणि प्रशासनाला विनंती करतो की कचखडी पडलेली आहे, तसेच धूळ माती सगळं खड्डे बुजवल्यानंतर ते सुद्धा स्वच्छ केलं पाहिजे, अशी माझी सरकारला एक नम्रतेची विनंती.